स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य, स्वराज्य। संचालन अधिकारी स्पोर्ट्स सेक्रेटरी अशफाक शेख, प्रथम क्रमांक संघ पोलीस मुख्यालय व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू। द्वितीय संघ आपल्या समोर येत आहे परिमंडळ 1 2000 पोलीस खेळाडू ज्ञानेश्वर काटकरे। दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित 36वी वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। या सोहळ्याचं उद्घाटन नाशिक महानगरपालिका आयुक्त जलज शर्मा, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते। पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तंदुरुस्ती, शिस्त आणि संघभावना वाढवणं हा आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं धावण्याची शर्यत, कबड्डी, फुटबॉल, खो खो, व्हॉलीबॉल आणि इतर अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला। या माध्यमातून नाशिक शहर पोलीस दलातील प्रत्येक सदस्यांमध्ये क्रीडा भावना आणि बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नाशिक शहर या ठिकाणी पार पडलेल्या या 36व्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यानं संपूर्ण पोलीस दलात उत्साहाचं आणि ऊर्जा भरलेलं वातावरण निर्माण झालंय। आज पोलीस आयुक्तालय नाशिकची 36वी वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन इथे पोलीस कवायत मैदानावर झालेलं आहे। यामध्ये नाशिक शहर पोलीसचे जे वेगळे खेळाडू आहेत आणि जवळपास 16 ते 17 इव्हेंट्स मध्ये ते भाग घेणार आहेत। त्याबद्दल मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्याच्या माध्यमातून जे निवड होऊन जे पुढे जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू जे निघणार आहेत आणि जे भाग घेणार आहेत त्यांना पण पुढची वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद। नाशिक शहर पोलीसच्या 36व्या वार्षिक क्रीडा स्पर्धांची आज सुरुवात झालेली आहे। आपले NMRDचे कमिशनर जलज शर्मा हे आम्हाला प्रमुख पाहुणे तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत। या स्पर्धा 3 दिवस चालणार आहेत आणि 15 तारखेला याचा समारोप होईल। सर्व नाशिककरांना आमचे आमंत्रण आहे, त्यांचे पोलीस क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी स्वागत आहे। जय हिंद।